रात्री चोरच चोरी करतो ना। अविनाश जाधव साहेबांनी प्रशासनाला पत्र दिलं, तुम्ही एकतर पहिली गोष्ट तर ही आहे की ह्याच्या अगोदर तो मोर्चा आहे त्यांनी काय परमिशन घेतली होती का कुठची? तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पत्र दिलं, मराठी लोकांनी पत्र दिलं म्हणून तुम्ही जमा केलं काय? ही निजामशाही नाही का? मग हे कसलं काय चाललंय? हे तर अगोदर तर मग सरकार करत नव्हतं, म्हणजे काय लोकांनी बोलायचं नाही? महाराष्ट्रात मराठी माणसांनी बोलायचं नाही का? त्याला बोलल्यावर रात्रीच्या 3 वाजता 3:30 वाजता उचलणार? अरे सरकारमध्ये एवढा दम असतो ना तर अविनाश जाधवला सकाळी 9 वाजता उचलला असता, बघितलं असतं मनसे सैनिक काय. आता जाधव साहेबांना आतमध्ये ठेवलंय, पण हे जर प्रशासन जर झुकलं नाही तर हे संपूर्ण महाराष्ट्रात चालेल ना. ह्याची जबाबदारी अख्खी सगळी प्रशासनावर आहे. हे गुजरात्यांचं सरकार आहे का? हे गुजरात आहे का? हा महाराष्ट्र आहे. इथं जर एकाला थांबवलो तुम्ही, एकाला 3:30 वाजता उचलणार. आता काय उचलणार आहे? कुणाला किती जण उचलणार आहे? 11 कोटी मराठी जनता आहे, त्यांना दम आहे का त्या लोकांना उचलायला? पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला त्या ठिकाणावरून हा मोर्चा काढायला नव्हता पाहिजे. आम्ही दुसरं ठिकाण सुचवलं होतं, परंतु कार्यकर्त्यांचं असेल मनसैनिकांचं आठवत होतं की ह्याच ठिकाणावर मोर्चा काढा म्हणून परवानगी नाकारली. आता मोर्चा पण काढायचं नाही, शासनाला विचारायचं का साहेब तुमच्या विरोधात मोर्चा काढू, कुठून काढू, किती मीटर काढू, किती किलोमीटर काढू, एवढंच पाय चालू का? आता पुढं सरकार बोलेल की बाबा हे प्रदूषण होतं तर तुम्ही श्वास पण घेऊ नका. मग शासनाला विचारतं का श्वास घेऊ नको आम्ही? हे एवढी मक्तेदारी नसते हो शासनाची. असा काय प्रस्ताव मनसेकडे ठेवला होता की या ठिकाणी? मी काय म्हणतोय, मोर्चेसाठी कधी प्रशासन कधी प्रस्ताव ठेवेल का? ही वेळ कधी आली? त्यांनी मोर्चा काढला, मध्ये एवढे दिवस होते, त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यांना अटक झाली का? त्यांनी पण लोकांना वेठीस धरलं ना. त्या लोकांनी पण समजा एखादा भुकेल माणूस आहे त्याला पण जेवायला नाही मिळालं ना. त्यांना काय केलं सरकारनी? अविनाश जाधवनी किंवा मनसेनी किंवा मराठी लोक एकत्र आल्यावर पत्र देऊन जर तुम्ही असं करतायत तर हे चुकीचं आहे ना. लावायला पाहिजे होता बंदोबस्त नव्हता का तुमच्याकडं? बंदोबस्त लावायला पाहिजे होता. सगळं केलं असतं. आम्ही काय उतरलं तोडाफोडायला होतं? आमच्या कुठच्या पत्रात दिले की तोडफोड करणार काय? आमचा विरोध कुणाला होता? जे लोक महाराष्ट्रात विरोध त्यांना, ज्या मोर्चाच्या विरोधात मोर्चा होता तो. आणि त्यांनी चितवणी केली की 5 दिवस दुकानं बंद केल्यानंतर काय होतंय? 5 दिवस काय आयुष्यभर कुलूप लावायला होता आम्ही. काय वाटतं ही दडपशाही पोलिसांची आहे सरकारची आहे? काय वाटतं? सरकारची आहे. सरकारपेक्षा पण आहे ना हे अमराठी भाषिक आहेत ना त्यांचीही जबाबदारी हे आहे, त्या लोकांनी केलंय. पण सरकारला एवढी अक्कल नाही का की पुढे इलेक्शन मराठी लोक काय वोटिंग करणार नाही का? माझं तुमच्या सर्वांच्या चॅनलमधनं एकच सगळ्या मराठी माणसाला हात जोडून निवेदन आहे की महाराष्ट्रात मराठी टिकून देणार नाही. ही सुरुवात आहे. आपल्याला मराठी लोकांना एकत्र आलं पाहिजे. ह्यांची हिंमतच कशी होते मराठी लोकांच्या विरोधात मोर्चा काढायची? ज्या लोकांनी मोर्चा काढला होता त्यांनी काल पोलिसांना जाऊन पत्र दिलं, मराठीत ते पण, आणि ही आमच्याकडून झालेली चूक होती दिलगिरी व्यक्त केली. तर यानंतर कुठेतरी मोर्चा म्हणजे हे वातावरण थांबण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला होता. अहो साहेब, आमचं असं म्हणणं होतं जी तुमची चूक होती ना, मग तुम्ही एवढ्या दिवसात आमच्यावर बोललं पाहिजे होतं की साहेब हात जोडतो, पाया पडतो, आम्ही चूक केली आहे, असं होणार नाही, मराठी लोकांना चुकीचं बोलणार नाही, इकडच्या भाषेचं इकडच्या माणसांना आम्ही आदर करू. काय झालं असतं ना, हे आल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर करतायत काय? ह्याच्यामध्ये पण राजकारण आहे. ह्याच्यामध्ये पण मुळात ह्यांनी आंदोलन केलंच नव्हतं पाहिजे. तो विषय कुठं होता? त्या दुकानदाराचा आणि तिकडचा तो विषय संपला. प्रशासनाने आपली पोलिसांनी जे काय कारवाई ती करायची केली. ही गरज काय होती? माझा असा आरोप आहे, हे जे मीरा भाईंदर जे व्यापारी आहेत ना, हे अर्ध्याहून अधिक आहे ना भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. यांनी असं सगळं केलंय राजकारण. विषय संपलेला, त्यांनी वाढवलंय, आता त्यांनी चालू केलंय, आता आम्ही संपवणार. निश्चित पाहिलं तर या ठिकाणी आता मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जमायला लागले. यहाँ पर पूरा घेरा लगा लिया है, पुलिस ने घेरा लगा के कोशिश कर रही है. अब देखिए यहाँ पर दोनों बीच देखिए टकराव है. यहाँ पर भीड़ आप देखिए, पुलिस और भीड़ के बीच एक तरह से टकराव साफ तौर पे आप देख सकते हैं. यहाँ पर रोकने की पूरी कोशिश है ताकि मीरा भाईंदरमधली अभूतपूर्व अशी परिस्थिती पाहतोय. मराठी समाज एकवटलाय आणि एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव सुद्धा केलाय. समोरच्या बाजूला पोलिसांनी लाठ्या धरलेल्या आहेत आणि जमावाला अडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीनं इथे कार्यकर्त्यांकडून मोर्चा हा आंदोलन हे केलं जात आहे. महिलांची संख्या
बारिश हो जाएगी। तर आता रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेले हे आक्रमक आंदोलनकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। तर इथे बघू शकतो मोठ्या संख्येनं ही बाजूने इथे हॅलो तर मोठ्या प्रमाणामध्ये आता आंदोलनकर्ते एकवटलेत आणि मराठी अस्मितेचा हा गजर आहे, मराठी अस्मितेसाठी काढलेला हा मोर्चा आहे। तर काही वेळापूर्वी आपण काश्मीरा पोलीस स्टेशनच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया ऐकली। अविनाश जाधव सुद्धा काश्मीरा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आणि जाधवांनी प्रशासनाला पत्र दिलेलं असताना सुद्धा अशा प्रकारे मोर्चा रोखला जातो आहे। तुझं काय म्हणणं आहे अशा प्रकारे आंदोलन सहभागी झाला? आजच्या देशात मराठी चालली पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे, म्हणून आज मोर्चा चालू आहे। मग जय महाराष्ट्र। प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, प्रत्येक देशात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, प्रत्येकाला। इथे बघू शकतो हा एक चिमुकला आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कि बिना परमिशन के आप लोग मोर्चा निकालने आए हो? आपने परमिशन हमको दिया ही नहीं है। हमने परमिशन मांगा था। अगर दूसरा लोग अगर बिना परमिशन मोर्चा निकलते तो हम क्यों नहीं निकाले? हमने तो परमिशन मांगा था, उन्होंने हमको दिया नहीं है। यहाँ के एमएलए है, मिनिस्टर है, वो लोग ने उनको ऊपर प्रेशर डाला होगा और उनको नहीं दिया होगा परमिशन मत दो करके। इसके लिए ऐसा हो रहा है। ये तो शांति से हमारा मोर्चा निकलने वाला था। यहाँ पर लगातार तर या आंदोलनकर्त्यांची मोठ्या प्रमाणात आता धरपकड सुरू आहे, त्यांना पोलीस ताब्यात घेतात। मात्र ही संख्या आता प्रचंड वाढत चाललेली आहे। काही वेळापूर्वी शेकडोंच्या संख्येत असलेला आंदोलनकर्ते आता हजारोंच्या संख्येने झालेले आहेत आणि एकंदरीतच गेल्या काही तासांपासून हे आंदोलन आणखी अधिक असं तीव्र होत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर अगदी महिलांचं प्रमाण सुद्धा मोठं आहे, लहान मुलं सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांची त्याला नेतृत्व देणाऱ्यांची सध्या धरपकड केली जाते। काही जणांनी रस्त्यावर सुद्धा ठिय्या मांडला, मात्र अभूतपूर्व अशी सगळी परिस्थिती सध्या मीरा भाईंदरमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। जमाबंदीचे आदेश लागू आहेत, 5 जणांच्या वर इथं अधिक लोकांनी जमू नये अशा प्रकारचे आदेश असताना सुद्धा हजारोंच्या संख्येनं आता मराठी बांधव एकत्रित येऊ लागलेले आहेत आणि मराठीसाठी, मराठी माणसाची जी गळचेपी होती आहे, मराठी भाषेसाठी जे अपमानास्पद असे वक्तव्य केली जात आहेत त्याच्या विरोधात पुकारलेला हा मराठी माणसाचा एल्गार नेतृत्व जरी मनसे काढणार होतं तरी देखील आता सामान्य मराठी माणूस या आंदोलनामध्ये सहभागी झालेला मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळतोय। मीरा भाईंदरमधली थेट दृश्य आपण पाहतोय आणि एका घोड्यावर स्वार असलेला हा छोटा चिमुकला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि त्याने सुद्धा मागणी केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता आलंच पाहिजे आणि महाराष्ट्र देशात सगळ्यांना मराठी आलीच पाहिजे। पूर्ण देशात महाराष्ट्र देशात राहून